नमस्कार भावांनो बहिणींनो, आज आम्हाला जायचे होते फिरायला, त्यामुळे आम्ही सकाळी 6:30लाच लवकर उठलो. इकडे तेजस भाऊंची तोपर्यंत जोरदार तयारी चालू होती. एकदम कडक पिडक कपड्यांना ते इस्त्री करत होते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आवरून घेतले आणि जातानाचा मस्त व्ह्यू घेतला. त्यानंतर निघलो. एक जणांनी गेटमधून एंट्री मारली. त्यानंतर आपण निघलो आपल्या PM तिकडे. पुण्यात कुठे जायचे असले तरी आपण PMTने जातो, कारण स्वस्तात मस्त, ते पण फुल AC मध्ये. त्यानंतर आम्ही आलो मनपाला आणि मनपावरून डायरेक्ट आलो आपल्या पुणे स्टेशनला. तर हा पुणे स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा पुणे स्टेशनचा व्ह्यू आहे आणि आम्ही चाललो होतो रेल्वेच्या शोधात. तर ही आहे आमची गँग आणि आम्ही चाललो होतो आता रेल्वे पाहायला. तर रेल्वेवरून जाताना आम्ही चाललो होते ॲटोमॅटिक सिलेंडर. सगळ्यांची पहिलीच वेळ होती, त्यामुळे सगळे घाबरत होते. तर हा आहे रेल्वे स्टेशनचा व्ह्यू. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत तिथं पुणे स्टेशनला आणि आता आम्हाला जायचं आहे लोणीला. आम्ही आता तिकीट काढलेलं आहे. अरे तुझे ना तिकीट काढलेलं आहे. आता आम्ही 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर चाललेलो आहे. तिथून आम्हाला आहे ना काय रेल्वे. आणि इथं आम्हाला हे बँड दिलं लावायला. 10 रुपये घेतले त्याचे. 10 रुपये घेतले त्याचे. लुटीला आम्हाला लुटीला. तर आहे आपली पुण्याची लोकल आणि आज आम्ही लोकलने प्रवास करणार आहोत. आणि लोकलमध्ये पण एवढी काही गर्दी नव्हती, कारण आज आहे 26 जानेवारी. तर पाहू शकता तुम्ही लोकलचा व्ह्यू. लोकलमध्ये अजिबात गर्दी नाही, त्यामुळे आम्ही तिकडून इकडे नुसते चक्र मारत होतो आणि एक व्ह्यू घेत होतो. तर पाहू शकता ही आमची 3 ईडी गँग. यार गाडीला काय झालं रे? यार गाडीचं टायर पंक्चर झालाय. पटकेच पळ, पटकेच जरी उशीर झालाय. बोला. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या गाडीचा टायर पंक्चर झाला. ही गाडी आहे बघा, मेकॅनिक बनवला होता. मेकॅनिक आले, पंक्चर वगैरे काढलेली, आता गाडी निघणार. हां तर चला. तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. हां पुढं दाखवतो तुम्हाला आता आम्ही चाललेलो आहे. हां तर चला. अरे इथून माहित नाही काय, आपल्या नगरची स्पेशल स्टिक आहे. स्पेशल स्टिक स्पेशल आहे. अरे हे बघ, असं बटन दाबलं ना, थांब अशी लाईट लागली. हे बघ स्पेशल आहे. आणि नुसती लाईटच नाही, आपल्या नगरवरून आलेली आहे. स्पेशल आपल्या नगरवरून नक्षत्र मोबाईल शॉपिंगमधून. ती खासियत आहे आपल्या नगरची. ही पाहिजे का असं घेऊन लांब केलं की अशी लांब होती. ही बघ किती लांब करा, कुठला फोटो काढा. पाहिलं का? पंक्चरचे पैसे गव्हर्नमेंट देणार. बरोबर, गव्हर्नमेंटकडे जातो मागायला. मग आपला काही संबंध? तुला कुणी बोलायला लावलं होतं त्याला सांग. मी म्हणलं अरे मी म्हणलंच नाही गव्हर्नमेंटने. पहिला असतं मग आपला मी पायी गेलो असतो. मी म्हणलं की तुला बोलव त्याला. तूच म्हणला मी बोलवतो. गेला तर हेच नाही, फक्त शर्ट आहे, पॅन्टच नाही. भोंगळ इंजन गेलं. आम्ही गावाकडे भोंगळ इंजन बनायचं. काय मजा आहे. आयुष्य असं होतं, असं लाईफ असं होतं, अशी एन्जॉय. हे बघा इकडे नवरदेव नटून तयार आहे, पण नवरीची आहे ना. नवरदेव गोड्या बसलाय. नवरी असली कशी, नवरी म्हणजे पॅसेंजर. हा ड्रायव्हर आहे ना त्याला चालवायला. घोडं चालव मंडप आहे पण नवरी नाही. हा नाही गाडी पण ड्रायव्हर नाही असे. हा आपलं थोडं आत घ्या, नाही तर आपला जायचं मोबाईल घेऊन कोणती. लय हळू चालली आपली बैलगाडी बरी. आणून नाही तिने बैल एकदा पळवले. मग काय बोर होत होतं म्हणून मित्रांना ज्ञानाच्या 2 गोष्टी सांगत होतो. पाहुणे आहेत आपले. हो बाय बाय. हे पहा किती मोठ्या बिल्डिंग आहे आज. गाडी आमची तुफान वेगाने पळत आहे, तुफान. 2 बैल अजून टाकलेत, मग कशी डापकूक पळते. हो भाऊ, हे सबस्टेशन आहे. सबस्टेशन इथून लाईट पुरवली जाते. लाईट ज्याच्यावर तुम्ही मोबाईल चार्जिंग करता ना, ती लाईट इथूनच येते. हे फॅक्टरी रक्त तयार होती, तर रक्त. तर मित्रांनो, जो तुम्हाला नळ दिसतोय ना, त्याच्यातून पेट्रोल येतोय. तुम्हाला पेट्रोल दाखवतो. चल तर तुम्हाला दाखवतो आम्ही सत्य काय आहे.
खरोखर खोटं बोलतोय. खरोखर HP पेट्रोलियम आहे. कार्तिकला पण विचारा, कार्तिक जाऊन आलाय. हे बघा लोणीचं, हे बघा लोणीचं HP पेट्रोलियम. थांबा, हे बघा वाचतंय का कॅमेऱ्यात उलट दिसत. थांबा पुढच्या कॅमेऱ्यात दाखवतो. हे पहा HP पेट्रोलियम दिसलं. विश्वास असेल तर ठेवा, नाही तर नका ठेवा. आम्ही ते जाताना पेट्रोल घेऊन जाणार आहेत आता. डायरेक्ट टाकीच फुल करून जाणार आहे. बाटल्या काय आणलेल्या नाहीत आम्ही. मग पिऊनच एक बाटली आणली. तीन बाटल्या ना, 3 लिटर जातो बाटली घेऊन. भरून घेतो आता आम्ही. मग काय? बाकीचे आहे ना येताना घेऊन येतो. मेन मुद्दा काय आमच्याकडे गाडीच नाही. मग आता आम्ही विकणार ते नेऊन. तुम्हाला लागत असलं तर तुम्ही पण हा कमेंट मध्ये टाका. हा आम्ही तुम्हाला घरपोच करू. कमेंट मध्ये टाकी. पेट्रोल तुम्हाला पाहिजे असेल. पेट्रोल पंपावर 105 आहे, आपण तुम्हाला 50 देऊ. आपलं म्हणणं आहे, आपलंच आहे, पंपच आपलं आहे. मग पेट्रोलच जाऊन दे, इथं सिमेंट पण आहे. फुकट. हे बघा ती 2-4 गोण्या पाठवून देतो घरी तुम्हाला. लोकेशन कमी. गाडी नाही समोर तरी बघ ना पब्लिक नाही काय नाही तरी वर्ण वाजत आहे. आपलं जे आता आहे. आपल्याला जायचंय कुठं बघा गाड्या हो. वरती तर जायचंय जे आपल्याला. वरती जाऊन कुठं जायचं ते बघा. काळी पुडू उन्हात आपण. उन्हात काळी पुडू म्हणतोय. गावाकडे म्हातारे वाहन आला. ओरिजिनल ब्युटी अशी ती काळी नसती पडत किती. तर मित्रांनो इकडे बघून पुष्पा पिक्चरचा सीन आठवलाय. तिकडे चंदन तस्करी होती, इकडे सिमेंट तस्करी. तर पाहून घ्या आपण सिमेंट तस्करी. हा आणि इथं पाहू शकता, इथं तुम्ही दगडाची तस्करी चालू आहे. आम्ही चाललेलो पोलीस कंप्लेंट करायला. आता आम्ही जाणार, नाहीतर आम्हीच लुटणार. त्यांना सांगणार 50 इकडे पण त्यांना सांगणार 50% पार्टनरशिप देता का, नाही तर मग सांगतो. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्याला रामदारा टेम्पलला जायचंय. आम्ही लोणी स्टेशनला आता उतरलेलो आहे. हा, तिथून आम्हाला 184 नंबरची PMT पकडून डायरेक्ट रामदाराला जायचं आहे. तर आमचे अशोक हे मॅप हँडलिंगचं काम करत आहेत. मॅपचं लोकेशन हा. ते गुगल मॅपच त्यांनी बनवलेलं आहे. मेन गुगल मॅप आहे, मोबाईलची गरज नाही. तेच आहे तो आपला व्हिडिओ एडिटर आहे. आणि हे आपले ब्लॉगरचे मित्र आहेत, झोपलेले आहेत सध्या. झोपलेले एक मिनिट आपले दाखवतो. मित्र आहेत. राम राम. हो राम राम सर. हो सर उठले रे. हो चालला हे पळा. तर मॅप लावा सर तुम्ही. सर तुम्ही मॅप लावा, एडियन न करू. काय 1 नंबर सोय करू. यांना मत लागलेली आहे. मित्रांनो आम्ही लोणी स्टँडला उतरलो होतो आणि त्याच्यानंतर आहे ना आता आम्ही पायी चाललेलो आहे स्टॉपला. लोणी फाटा. दोन्ही भाड्या स्टॉप पाय चाललेलं आहे, कारण की तिथून रिक्षावालेले खूप पैसे मागू राहिले आणि PMT थोडी लेट आहे. आपलं कसं आहे, कमी बजेट मध्ये आपल्याला मस्त नियोजन झालं पाहिजे. कव्हर करायचं. तुम्हाला तर माहिती आहे आपण सगळे गावाकडचे पुरे, आपल्याला चालायची काही हिंमत नाही. हे बघा तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण चाललो होतो रामदाराला आणि चुकलो आपण. अशोकने आमचा रस्ता चुकलेला आहे. 24 वर्षाचा टोनगा झाला आहे, त्याला गुगल मॅप यूज करता येईना. ते म्हणते 22चा आहे. अरे 22चा का ना, दुसरीचा पोरगा गुगल मॅप यूज करीत आहे. मला टाइम लागला. मी 25 होतो. तर सगळ्या गोष्टी टाइम लागला. व्हायचं कसं, हातातली गोष्ट निघून जायची ना. नाही जाणार कळन तुला मग गेल्यावर निघून. अशोक म्हणते असलं काही टाकू नको. अहो जे खरंय सत्य आहे तेच शेअर केलं पाहिजे. जाऊ द्या आता कटाळा. मग काय PMTला यायला तर खूप टाईम होता. मग काय बसलो रिक्षात. पण काय रिक्षावाल्या काकांनी आपटून पार सगळी हाडकं मोकळी करून टाकली. नगरच्या रिक्षावाल्यापेक्षा इकडचे रिक्षावाले जरा बेकार दिसतात. पार आपटू जार केलं, त्याच्यात टाकलं होतं आम्हाला मागच्या डबड्यात. तेजस भाऊला मला. तर पाहू शकता मित्रांनो आपण फायनल रामदाराला पोहोचलेलो आहे. तर आता तुम्हाला आहे ना अख्ख्या मंदिराचा व्ह्यू दाखवतो. तर चला आमच्यासोबत. बंद करायला काय. हा जो आहे तो पार्किंगचा व्ह्यू आहे. आम्ही आतमधला व्ह्यू दाखवतो. जसं जसं आम्ही आतमध्ये जाऊ तसं. चला मग आमच्यासोबत. काय घ्यायचं तर हा भाऊलाच मनापासून आवाज देत होता काहीतरी घ्या. तर म्हणलं चला काहीतरी घेऊ इथून खायला. ना आम्हाला पण तशी भूकच लागली होती. तर भाऊंकून भेळ घेऊन आम्ही निघलो होतो मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे. तर हे आहे आपल्या मंदिराचे प्रवेशद्वार. तर मित्रांनो ज्यासाठी आपण एवढ्या दूरवरून प्रवास करून आलो आहोत
तर ते आहे मंदिर. तो हा आहे या मंदिराचा व्ह्यू. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. तर आम्ही आलेलो आहे आता. पहिल्यांदा भूक लागलेली आहे आम्हाला, त्याच्यामुळं आम्ही आता सध्या नाश्ता करायला बसलेलो आहे. बेल खा. सेल्फी घ्या चला. घालू आता. मिरची हे बघा आम्ही सगळे इथं बेळ खायला बसलेलो आहे. तर चला बेळ खाल्ल्याच्या नंतर आम्ही सगळे तुम्हाला मंदिराचा व्ह्यू दाखवतो.